पुणे महानगरपालिकेने सवलत दिली म्हणून अनेक प्रकल्प कागदांवर उभे राहिले, पण त्यांची जमिनीवरची परिस्थिती काय? पुण्यातील एका मोठ्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि तिथे सुद्धा या अशा प्रकारे सौर ऊर्जा जी आहे तर त्याच्यावर सगळं काम सुरू आहे का? पुणे महानगरपालिकेने सवलत दिली म्हणून अनेक प्रकल्प कागदांवर उभे राहिले, पण त्यांची जमिनीवरची परिस्थिती काय? खरेच हे सगळे प्रकल्प आहेत की नाही आहेत? आणि या सवलतीसाठी किती जणांनी खोटा प्रकल्प कागदांवर उभं केला आहे, ह्या सगळ्याचीच आपण आता रिॲलिटी बघणार आहोत आणि या सगळ्याचाच पर्दाफाश करणार आहोत. अशाच आता रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण पुण्यातील एका मोठ्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि तिथे सुद्धा या अशा प्रकारे सौर ऊर्जा जी आहे तर त्याच्यावर सगळं काम सुरू आहे का तर ते बघणार आहोत. आपण एका सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि इथे जर बघितलं तर इथे सुद्धा हे सौर ऊर्जा जी आहे तर ती यांच्याकडून घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्यावर नेमकी काय आहे, हा खरंच दिखावा आहे की खरंच हा सगळा प्रकल्प सुरू आहे ते आपण बघताय. माझ्या मागे जर आपण इकडे पाहिलं तर या सोसायटीने सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेला आहे आणि नियमानुसार या नियमानुसार यामुळे सोसायटीची वीज बचत व्हायला हवी आहे. अनेक ठिकाणी हे प्रकल्प सुस्थितीत आहेत, पण आमचा जो रिपोर्ट आहे तर त्याप्रमाणे काही ठिकाणी हे केवळ नावालाच उरलेत आणि धूळ खात पॅनल पडलेले पाहायला मिळालेत. तर अनेक ठिकाणी ही संपूर्ण यंत्रणा बंद असल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय आणि फक्त महानगरपालिकेची जी सवलत आहे तर ती लाटण्यासाठी हे सगळे जे प्रकल्प आहेत तर ते फक्त कागदांवर उभे आहेत. मात्र इथली जर आपण परिस्थिती पाहिली तर इथलं जे सौर ऊर्जा आहे तर ते खरंच सुरू आहे, ते बसवलेलं आहे. त्याची जी सगळी रीडिंग वगैरे आहे तर ती सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून दाखवण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे बिल आहे ज्या सौर ऊर्जेवर ते हे सगळं काम करतायत तर त्याचं जे लाईट बिल आहे तर ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. यामध्ये त्यांचं युनिट, पूर्वीचे युनिट आणि आत्ता हे करंट बिल जे आहे त्यांचं तर ते सुद्धा त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने हे सगळं इथलं जे सौर ऊर्जा आहे तर ती सुरू आहे. मात्र या सगळ्यामुळे पुणे महानगरपालिकेचा जवळपास ₹13.25 कोटी जे आहेत तर ते या सगळ्या सवलतींमुळे लोकांचे वाचत आहेत. मात्र या सगळ्याचा खरंच वापर जो आहे तर तो या मोठ्या मोठ्या सोसायटींकडून केला जातो का तर हेच पाहण्यासाठी आणि याचाच सगळ्याचा रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण थेट ग्राउंडवर उतरलो आणि अशा सगळ्या सोसायटीजमध्ये जातो आणि बघतोय की खरंच हे पर्यावरणासाठी जे पुढाकार घेतलेला आहे पुणे महानगरपालिकेने तर त्याचा खरंच फायदा होतोय की या सगळ्याचं नुकसान करण्यासाठी हे सगळे प्रकल्प फक्त आणि फक्त कागदावरच आहेत. आणखीन अशा काही सोसायटीजमध्ये आपण जाणार आहोत आणि पाहणार आहोत हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. मध्ये आपण गेल्या आर्थिक वर्षामध्ये पुणे शहरातील एकूण किती सोसायटींना अशा पद्धतीने कर सवलतीचा लाभ दिला आहे? पुणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांना विविध पर्यावरणपूरक जे काही ते इनिशिएटिव्ह घेतील त्यासाठी आपण सूट देत असतो त्यांच्या मिळकत करामध्ये. तर त्यामध्ये विशेषतः ज्यांनी सोलार पॅनल्स बसवलेले आहेत किंवा सोलार एनर्जी त्यांच्याकडून तयार होते, त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि वर्मी कंपोस्टिंग, असे 3 प्रकारचे आपण त्यामध्ये पर्यावरणपूरक जे काही प्रयोग आहेत त्यासाठी आपण त्यांना 10% सूट देत असतो. असं तर याच्यामध्ये आपण मागच्या वर्षामध्ये जवळपास सगळा जो काउंट आपला आहे 1,64,906 प्रॉपर्टीजना आपण याचा लाभ दिलेला आहे आणि एकूण 12,75,00,000 इतकी रक्कम आहे जी आपण त्यांना सूट म्हणून दिलेली आहे. त्याच्यामध्ये सोलारचं फक्त बघितलं तर 34,000 आहे, वर्मी कल्चरचं 47,000, रेन वॉटर हार्वेस्टिंगचं 4,881 प्लस त्यामध्ये सोलार प्लस रेन असं देखील आहे, सोलार प्लस वर्मी आहे आणि सोलार प्लस वर्मी प्लस रेन वॉटर हार्वेस्टिंग असा पण काउंट आहे. तर त्याचं सगळं बायफिकेशन आपल्याकडे आहे. सर, एकदा ही सवलत मंजूर झाली की ती दरवर्षी आपोआप लागू होते की दरवर्षी आपल्याला या प्रकल्पाच्या कार्यान्वित असलेल्या कामाचा पुरावा द्यावा लागतो? नाही, ते आपोआप लागू होत नाही. आपल्याकडे ॲक्च्युली तशी यंत्रणा थोडीशी कमी यंत्रणा आहे आपल्याकडं, परंतु दर 6 महिन्यानंतर आम्ही यांचे प्रोजेक्ट जे आहेत ते आम्ही तपासणी करणं अपेक्षित असतं किंवा जे मिळकतधारक आहेत त्यांनी आमच्याकडे सर्टिफिकेट देणं अपेक्षित आहे की माझी जी आम्ही जी बसवलेली यंत्रणा आहे ती कार्यरत आहे. तर आता ते आम्ही सर्व सोसायटीधारक किंवा जे मिळकतधारक आहेत ज्यांना याचा लाभ मिळतो आहे त्यांना आम्ही एक जाहीर आवाहन करतो आहोत की त्यांनी आमच्याकडं ॲफिडेविट द्यावं की आमची सोलार
वर्मी कंपोस्टिंग किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कार्यान्वित आहे. आणि आमचे जे काही टीम आहे ती टीम देखील पाहणी करणार आहे. अशा पाहणीमध्ये जर आपलं कार्यान्वित नसेल तर आम्ही आपल्याकडून दंडासहित ही रक्कम वसूल करणार आहे. पण सर असं जरी असलं तरी बऱ्याच लोकांकडून फसवणूक केली जाते पुणे महानगरपालिकेची, खोटी माहिती देऊन अशा प्रकारची सवलत लाटली जाते. तर अशा सोसायटींवर आपण काय कारवाई करणार आहात? त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई होणार आहे? हो, ज्यांनी कोणी आमच्याकडं खोटा अहवाल दिलेला आहे किंवा दिशाभूल करून आमच्याकडून असे सवलत घेतल्या असतील तर अशा लोकांविरुद्ध आम्ही पूर्वलक्षी प्रभावानं दंडात्मक कारवाई करून वसूल करू रक्कम ती. आणि यामध्ये जे गांडूळ खत प्रकल्प राबवतात काही सोसायटी, तर त्यांना याच्यामध्ये काही अडचणी येतात, तर त्यांना सुद्धा काही मदत करणार आहात का तुम्ही? किंवा यामध्ये जर काही सवलतीसाठी खोटी कागदपत्र दिली जात असतील तर त्यांच्यावर काही करणार का? आता गांडूळ खत प्रकल्प असेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, याच्यामध्ये त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी जरूरपणे आमच्या वार्ड ऑफिसमध्ये संपर्क करावा आणि आमच्याकडून टेक्निकल गायडन्स घ्यावं. परंतु जर ते कार्यान्वितच नसेल आणि सर्टिफिकेट देत असतील तर अशा सोसायटीवरती आम्ही कारवाई करू. पहिल्या सोसायटीची परिस्थिती पाहिल्यानंतर आता आपण शहरातील दुसऱ्या सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि इथली नेमकी काय परिस्थिती आहे ती पाहणार आहोत. पर्यावरणपूरक याच्या नावाखाली यांच्याकडून ह्या सवलती ज्या आहेत त्या लाटल्या जात आहेत. पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या नावाखाली महानगरपालिकेकडून जी सवलत दिली जाते, तर या सवलतीसाठीच आता ज्या ज्या भागांमध्ये हे प्रकल्प सुरू आहेत तर ते पाहण्यासाठी आपण आलो आहे. आणि इथे जर आपण पाहिलं, हे सिमेंटचं जे हे तयार केलेलं आहे, फ्लोअर तयार केलेलं आहे, तर या ठिकाणी यांनी हा सगळा गांडूळ खत प्रकल्प जो आहे तर तो सुरू केला होता. पण खरं तर नियमानुसार इथे आता ओल्या कचऱ्यापासून जे खत निर्मिती होणं अपेक्षित आहे पण ते इथे होत नाही आहे. इथे केवळ आपल्याला जर बघितलं तर हे भंगार किंवा हे जे डबे जे आहेत तर ते आपल्याला सगळे पाहायला मिळतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या बंद असलेल्या प्रकल्पाच्या नावावरही ही सोसायटी दरवर्षी महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये 5% अधिक सवलत पदरात पाडून घेते. आता या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. इथले जे सोसायटीचे लोक आहेत तर त्यांच्याशीच आपण थेट बोलणार आहोत. तर इथे गांडूळ खत प्रकल्प तुम्ही सुरू केलेला होता आणि त्यामुळे तुम्हाला करामध्ये सवलतसुद्धा मिळत होती. नेमका तुम्ही हा प्रकल्प बंद का केला आणि याच्या संदर्भात आम्हाला अगदी थोडक्यात माहिती द्या. आम्ही तो 7-8 वर्ष चालवला. त्या गांडूळ खताचे 7 पीठ बनवलेले असतात. त्याला तुम्ही खाल्लं कॉन्क्रीट केलं की त्यातलं जे पाणी असतं वेट ह्याच्यामधलं ते खाली जमा होतं, ते कुठं वाहून जाऊ शकत नाही. ते जमा झालं की ते कुचतं आणि त्या ह्याचं खत तयार होत नाही. म्हणून तुम्हाला खाल्लं त्याला माती ठेवायला लागते. ती माती तुम्ही ठेवलीत की त्या ओल्या कचऱ्यामध्ये घुशी येतं. आमच्या घुशींनी आमच्या ह्याची जनरेटरची आणि याची सगळ्याची वायरिंग चावून ती खराब केली. सो ह्याला काय पर्याय आम्ही शोधत होतो. तर आम्हाला एक संस्था अप्रोच झाली. हे त्यांचं अर्धी हे काय करतात, हे सगळ्या सोसायटींमधनं ओला कचरा गोळा करतात. रोजच्या रोज त्यांचा टेम्पो येतो, त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमचा सगळा ओला कचरा घालतो आणि ते नेऊन त्यांचं सेंट्रलाइज प्रोसेसिंग युनिट आहे, तिकडे जाऊन ते त्या कचऱ्यावर प्रोसेसिंग करतात आणि मग त्याचं खत करून ते विकतात. तर ह्याला कॉर्पोरेशनकडनं ॲथॉरायझेशन आहे. आम्हाला एक अर्ज कॉर्पोरेशन देऊन यांच्याबरोबर जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉर्पोरेशनला सबमिट करायला लागतं, जेणेकरून हा जो काय आमचा कचरा आहे, ओला कचरा आहे, तो आम्ही कुठं इकडं तिकडं न टाकता याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जाईल असं. आता यामध्ये तुम्ही 7-8 वर्षांपूर्वी इकडे हे सगळं गांडूळ खत तयार करत होतात, पण आता इथे असं काही नाही आहे. तर मग तुम्ही ही जी करामधली सवलत आहे तर ती आत्ता सध्या घेत आहात की नाही घेत आहे? हां, तर आता गांडूळ खतामधली कराची सवलत जी आहे ती ॲक्च्युली ह्याच्याप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजे. आता आम्ही तिन्ही गोष्टी करतो. आमच्याकडे गांडूळ खत पण आहे, आमच्याकडे सोलर पण आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची पण आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आता तुम्ही किती गोष्टी केल्या तरी तुम्हाला करातली जी बचत आहे ती 10%च मिळते. 3 मधल्या कुठल्याही 2 गोष्टींवर मिळते. त्यामुळे आम्हाला ह्या 2 गोष्टी बाकी चालू आहेत. त्यामुळे गांडूळ खताची मिळते का नाही असं मी स्पेसिफिकली त्याच्याबद्दल काही चौकशी केलेली नाही. बरं, आता तुम्ही हे का, म्हणजे गांडूळ खताचं जे इथलं हे होतं तर ते का काढलं? म्हणजे आम्ही आता सोसायटीतल्या आणखी एक जणांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी भिंत जी आहे ती खालची ती पूर्ण पोखरली गेली आणि ती पडली होती खाली. हे बरोबर, इथं असंच झालं होतं. ही इथली भिंत पूर्ण पोखरली गेली. इथं पलीकडं नाला आहे, तर भिंत पोखरली गेली, ती सगळी पडली. ते पलीकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं त्यांची पण कंपाऊंड भिंत याच्यामुळे तुटलेली आहे. सो म्हणजे त्याला काय पर्याय नव्हता आम्हाला. परत भिंत बांधायची आणि परत 7-8 वर्षानंतर परत तेच झालं असतं. त्यामुळे मग आम्ही सल्ला घेतला की काय करता येईल.
हा त्यातनं आम्हाला पर्याय मिळाला म्हणून आम्ही हा चालू केला. बरं, हे जेव्हा सगळं झालं तेव्हा तुम्ही पुणे महानगरपालिकेला याच्याबद्दल माहिती दिलेली का? कारण की बऱ्याच ठिकाणी असं आहे की जे गांडूळ खत तयार केलं जातं तिथे अनेक नागरिकांना किंवा अनेक सोसायटीज ज्या आहेत तर त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. तर मग तुम्ही तुमच्या इथे जो प्रॉब्लेम फेस केला तर त्याच्याबद्दल पुणे महानगरपालिकेला माहिती दिली होती का? प्रॉब्लेम म्हणजे घुशींचा किंवा भिंत गोष्टींचा पोखरण्याचा किंवा जे काही problem त्या नाही, असं असं आम्ही प्रकल्पामुळे स्पेसिफिकली महानगरपालिकेला काही कळवलेलं नव्हतं. तर आपण पाहिलं की यांच्याकडे सुद्धा हा प्रकल्प राबवण्यात आलेला होता. 7-8 वर्ष यांनी इथे गांडूळ खत तयारसुद्धा केलेलं होतं. मात्र त्यांना अनेक अडचणी आल्या आणि त्यानंतर त्यांनी आता हा प्रकल्प बंद केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यानंतर त्यांच्याकडे आणखी ज्या काही आहेत जसं की रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तर ते सध्या सुरू आहे. त्यामुळे त्यांची जी त्यांना सवलत मिळते तर ती त्या प्रकल्पांमुळे मिळते की या प्रकल्पांमुळे मिळते याबाबत त्यांना स्पष्टता नाही आहे. मात्र अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या या आपल्याला प्रकल्पांच्या नावाखाली पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.